नमस्कार. सत्तेच्या खेळात ना एक नियम असा आहे जो ऐकायला तर जरा विचित्र वाटतो, पण तो कमालीचा प्रभावी आहे. तो आहे नियम 7. काम इतरांकडून करून घ्या, पण श्रेय मात्र नेहमी स्वतः घ्या. चला तर मग या वादग्रस्त पण तेवढ्याच शक्तिशाली नियमाच्या खोलात शिरूया. विचार करा, कधी असं झालंय का की दिवसरात्र एक करून घाम गाळून एखादं काम पूर्ण केलं आणि ऐनवेळी त्याचं सगळं श्रेय अगदी सहजपणे दुसरं कोणीतरी घेऊन गेलं? किती वाईट वाटतं ना तेव्हा. खूप निराशा येते नाही का? बरं, हाच तो नियम आहे जो आपल्याला शिकवतो की अशा परिस्थितीतून बाहेर कसा पडायचं आणि स्वतःला कसं सावरायचं. आता हा नियम नीट समजून घेण्यासाठी चला एक सोपी गोष्ट ऐकूया. गोष्ट आहे एका चतुर कासवाची. ही गोष्ट आपल्याला हे शिकवेल की मोठ्यातल्या मोठ्या शक्तींना सुद्धा कसं हरवलं जाऊ शकतं. जरा कल्पना करा, एक इव्हलन्स कासव, एका बाजूला प्रचंड मोठा हत्ती आणि दुसऱ्या बाजूला एक विशाल पाणघोडा. आणि हे कासव त्या दोघांना आव्हान देतं, म्हणतं, मी तुमच्या दोघांपेक्षाही जास्त ताकदवान आहे. आता हे ऐकून त्या दोघांना हसूच आलं असेल, पण त्यांना काय माहीत होतं की या कासवाच्या डोक्यात एक भलताच डाव सुरू होता. कासवाने एक जबरदस्त युक्ती केली. त्याने एक लांब दोर घेतला, त्याचं एक टोक हत्तीला बांधलं आणि दुसरं टोक पाणघोड्याला. गंमत म्हणजे या दोघांनाही एकमेकांबद्दल काहीच कल्पना नव्हती. आता खरा खेळ सुरू होणार होता. आणि मग कासवाने फक्त एक इशारा दिला आणि काय, हत्ती आणि पाणघोडा दोघांनीही आपापल्या पूर्ण ताकदीने तो दोर ओढायला सुरुवात केली. दोघांनाही वाटत होतं की ते कासवाला हरवत आहेत, पण खरं तर ते एकमेकांच्याच प्रचंड शक्तीशी लढत होते. तासनतास ही रस्सी खेच चालली आणि शेवटी दोघेही अक्षरशः दमून गेले. शेवटी दोघांनीही हात टेकले आणि मान्य केलं की बापारे, हे कासव आपल्यापेक्षाही जास्त ताकदवान आहे. बघा, कासवाने स्वतः काहीही मेहनत केली नाही. त्याने फक्त इतरांच्याच शक्तीचा वापर करून विजय मिळवला आणि सगळं श्रेय स्वतः घेतलं. हाच तर आहे नियम 7चा गाभा. चला आता या बोधकथेतून थेट इतिहासाच्या पानांमध्ये जाऊया. एका अशा संघर्षाकडे जो 2 महान शास्त्रज्ञांमध्ये झाला. हो, गोष्ट आहे निकोला टेस्ला आणि थॉमस एडिसनची. एका बाजूला होते निकोला टेस्ला, एक खराखुरा प्रतिभाशाली संशोधक, तर दुसऱ्या बाजूला होते थॉमस एडिसन, एक अत्यंत हुशार व्यावसायिक, ज्याला हे पक्क माहीत होतं की श्रेय कसं मिळवायचं असतं. घडलं असं की एडिसनने टेस्लासमोर एक चॅलेंज ठेवलं. जर त्याने जनरेटरचं डिझाईन सुधारलं तर त्याला $50,000 मिळतील. टेस्लाने अक्षरशः दिवसाच्या 18-20 तास काम करून ते अशक्य वाटणारं काम करून दाखवलं. पण जेव्हा त्याने त्या बक्षिसाची मागणी केली तेव्हा एडिसन काय म्हणाला माहितीये? अरे, तो तर एक अमेरिकन विनोद होता. विचार करा, केवढा मोठा विश्वासघात होता हा. एडिसनची मानसिकता यातूनच स्पष्ट दिसते. त्याने स्वतः कबूल केलं होतं. तो म्हणतो, मी स्वतः खूप काही चोरलं आहे आणि मला चांगलं माहीत आहे की चोरी कशी करायची. यावरूनच त्याचा दृष्टिकोन किती स्पष्ट होता हे कळतं. आणि हा विश्वासघात फक्त एकदाच झाला असं नाही. टेस्लाच्या आयुष्यात हे दुर्दैवाने सतत घडत राहिलं. त्याच्या एसी जनरेटरचं श्रेय गेलं जॉर्ज वेस्टिंगहाऊसला, तर रेडिओच्या शोधाचं श्रेय मिळालं मार्कोनीला. पण ह्या सगळ्यामागे बुद्धी आणि मेहनत मात्र टेस्लाची होती. आता जरा हे आकडे बघा. टेस्लाला त्याच्या पेटंटसाठी किती मिळालं? फक्त $2,16,000. आणि त्या कंपनीचं मूल्य किती झालं? तब्बल $12 दशलक्ष. म्हणजे त्याच्या कष्टाला आणि प्रतिभेला किती कवडीमोल किंमत मिळाली. आणि मग याचा शेवट काय झाला? तो जो व्हायचा. निकोला टेस्लासारखा एक महान युगप्रवर्तक शास्त्रज्ञ गरिबीत मरण पावला. आणि दुसरीकडे थॉमस एडिसन, ज्याने हुशारीने इतरांच्या कामाचं श्रेय घेतलं, तो इतिहासात एक नायक म्हणून प्रसिद्ध झाला. टेस्लाची ही दुःखद कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवते. सत्तेच्या या जगात आपल्या कष्टांवर नजर ठेवून बसलेल्या गिधाडांपासून नेहमीच सावध राहिलं पाहिजे. तर हा आहे तो नियम 7. इतरांच्या ज्ञानाचा, त्यांच्या मेहनतीचा वापर करून स्वतःची वेळ आणि शक्ती वाचवा. असं केल्याने लोकांच्या नजरेत तुमची कार्यक्षमता एखाद्या देवतेसारखी भासेल आणि ज्यांनी खरं तर ते काम केलेलं असतं ते मात्र विस्मरणात जातील. बघा, सत्तेच्या जगात शिकारी असतात आणि शिकारीच्या अवतीभोवती घिरट्या घालणारी गिधाडंही असतात. ही गिधाडं फक्त वाट बघत असतात की कधी कोणी मेहनत करून शिकार करेल आणि आपण आयत्यावर ताव मारू. ठीक आहे, तर मग प्रश्न असा आहे की हा नियम वापरायचा कसा? आणि त्याहूनही महत्त्वाचं, या नियमापासून स्वतःचा बचाव कसा करायचा? चला पाहूया. बघा, या नियमाचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला, आपल्या कामाचं, आपल्या कल्पनेचं अगदी जीवापाड रक्षण करा. आणि दुसरा, आपली वेळ आणि ऊर्जा वाचवण्यासाठी इतरांच्या कामाचा हुशारीने फायदा घ्या.
हे अगदी आयझॅक न्यूटनसारखं आहे. तो म्हणाला होता, मी जर दूरवर पाहू शकलो तर ते केवळ दिग्गजांच्या खांद्यावर उभा राहिल्यामुळे. ओटो वॉन बिस्मार्कने सुद्धा हेच म्हटलं आहे. तो म्हणतो, मूर्ख लोक म्हणतात की ते अनुभवातून शिकतात. मी मात्र इतरांच्या अनुभवातून फायदा मिळवणं पसंत करतो. खरं शहाणपण यातच आहे, नाही का? पण थांबा, एक अत्यंत महत्त्वाचा इशारा. हा नियम वापरणं खूप धोकादायक ठरू शकतं. जर तुमची स्वतःची जागा पक्की नसेल तर लोकांच्या नजरेत तुम्ही एक फसवे व्यक्ती ठरू शकता. तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. त्यामुळे हा नियम वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. या सावधगिरीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हेनरी किसिंजर. चीनसोबतच्या ऐतिहासिक भेटीची सगळी सूत्र त्यांनीच हलवली होती. पण त्यांनी त्याचं सगळं श्रेय दिलं अध्यक्ष निक्सन यांना. का? कारण त्यांना माहीत होतं की कधीकधी श्रेय देणं हे घेण्यापेक्षाही जास्त फायद्याचं ठरू शकतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की काय व्हायला आवडेल? एक अत्यंत प्रतिभावान पण विस्मरणात गेलेला टेस्ला, की एक धोरणी आणि जगप्रसिद्ध झालेला एडिसन? याचं उत्तर आता प्रत्येकाने स्वतः शोधायचं आहे.